हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत एंटायर कोर्स. या कोर्समध्ये युनिट फर्स्ट बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस हा एक अत्यंत महत्त्वाचा युनिट आपण कव्हर करत आहोत. या युनिटचा जो सिलेबस आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे त्या सिलेबसनुसार सर्व पॉईंट वन बाय वन या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. आज एक नवीन पॉईंट या ठिकाणी आपण पूर्णपणे कव्हर करण्यासाठी घेत आहोत, तो म्हणजे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स. शब्द काही इन्स्टिट्यूशन्स म्हणजे अनेक इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांची स्थापना झालेली आहे. ती स्थापना का झाली आणि कुठल्या इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे. सर्वात प्रथम इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते का स्थापित केले हे आपण पाहूया. त्यानंतर ते कुठले आहेत त्याबद्दल प्रॉपर वेनी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, कारण यामध्ये IMF, ठीक आहे, वर्ल्ड बँक या सर्व गोष्टी कव्हर होतात. सर्वांबद्दल प्रॉपर वेनी इन्फॉर्मेशन पाहणं खूप गरजेचं आहे, कारण एक्झामला या पॉईंटवर क्वेश्चन येतोच. मग हे सर्व पॉईंट आहेत ते कव्हर करण्यासाठी या टॉपिक संदर्भात आपले 2 ते 3 लेसन मे बी होतील. त्या 2 ते 3 लेसनमध्ये हा पॉईंट पूर्णपणे आपण कव्हर करणार आहोत. आज आपण या संदर्भात फर्स्ट लेसन प्रोव्हाइड करतोय. आज एकदम बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया, म्हणजेच जे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट आहेत ते स्थापन करण्याचा हेतू कुठला होता हे पाहूया. त्यानंतर ते कुठले आहेत ते वन बाय वन आपण कव्हर करूया. सिंपल म्हणजे या ठिकाणी कन्सेप्च्युअल पण बॅकग्राऊंड पाहूया, त्यानंतर स्टॅटिक पोर्शन आहे तो पाहणारच आहोत. ठीक आहे, तर हे पहा, सर्वात प्रथम हे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स का उभारले हे पाहूया. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल या जगाला हादरा देणारे 2 वर्ल्ड वॉर झालते. काय झालते? वर्ल्ड वॉर. फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी घडला होता? 1914 ते 1918 या दरम्यान फर्स्ट वर्ल्ड वॉर घडला होता आणि याचा इम्पॅक्ट आपल्या प्रोडक्शनवर झाला. पूर्ण जगाच्या प्रोडक्शनवर याचा इम्पॅक्ट झाला. सिंपल, या वर्ल्ड वॉरने जास्त काही इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट उभारले नाही, पण जो सेकंड वर्ल्ड वॉर झाला, सेकंड वर्ल्ड वॉर, ठीक आहे, तो कधी कंडक्ट झाला? तो झाला 1939 ते 1945 या दरम्यान. आणि या वर्ल्ड वॉरमुळं अनेक देशांच्या इकॉनॉमीवर काय झाला? परिणाम झाला. सिंपल, मग या इकॉनॉमीवर जो निगेटिव्ह परिणाम झालाय तो निगेटिव्ह परिणाम पॉझिटिव्ह करण्याच्या अनुषंगाने काही देश आहेत ते एकत्र आले आणि त्या देशांनी ठरवलं की आपण जर इंटरनॅशनल लेवलला काही इन्स्टिट्यूट उभारले तर आपला सर्वांचा वेळ त्या ठिकाणी कमी लागेल या गोष्टीमधून सावरण्यासाठी. मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका 2 देशांनी निभावली, ती म्हणजे USA अँड UK. ठीक आहे, या 2 देशांमार्फत वर्ल्ड वॉरचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी करण्यासाठी त्यांनी भूमिका निभावली. मग या दोन्ही देशांनी मिळून विचार केला. किती दिवस विचार केला? टोटल 22 दिवस विचार केला. कधीपासून कितीपर्यंत विचार केला? तर 1 जुलै ते 22 जुलै 1944 इथपर्यंत या देशांचा विचार चालू होता की जो वर्ल्ड वॉर सुरू झाला याने इकॉनॉमी आपली उद्ध्वस्त होते सर्वांची, तर आपण काय करायला हवं. यांनी विचार कधी सुरू केला? 1 जुलै ते 22 जुलै 1944 या दरम्यान 22 दिवस विचार केल्यानंतर त्यांना कळालं की अनेक इन्स्टिट्यूट आहेत ते आपण उभारले पाहिजे. त्यातले 2 महत्त्वाचे इन्स्टिट्यूट त्यांनी उभारण्याचा निर्णय घेतला, ते म्हणजे फर्स्ट IBRD, त्यालाच आपण शॉर्ट आणि सिंपलमध्ये म्हणतो वर्ल्ड बँक, आणि सेकंड इन्स्टिट्यूट त्यांनी उभारण्याचा त्या ठिकाणी निर्धार केला तो म्हणजे IMF. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. मग या दोघांना फंडिंग एजन्सी म्हणून काय केलं? त्यांनी उभारलं. कशासाठी? तर ज्या देशांना वर्ल्ड वॉरचा इम्पॅक्ट झालेला आहे त्या देशांची इकॉनॉमीला पॉझिटिव्ह करण्यासाठी, त्या देशांना सावरण्यासाठी या 2 फंडिंग एजन्सी त्यांनी उभारल्या. सिंपल म्हणजे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन का उभारले हे पण तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. सिंपल, मग या ठिकाणी एक पॉईंट तर क्लिअर झाला. निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह करण्यासाठी, निगेटिव्ह बिहेवियरला पॉझिटिव्ह करण्यासाठी या 2 इन्स्टिट्यूटला उभारलं होतं. त्याचं औचित्य कुठलं होतं? तर वर्ल्ड वॉर सेकंड. ठीक आहे, तर आय होप बॅकग्राऊंड काय ते कळालं असेल, का इन्स्टिट्यूट उभारले हे देखील कळालं असेल. म्हणजे कोणालाही अद्दल घडल्याशिवाय
त्या गोष्टींना ते उभारत नाही. जसं तुम्ही पाहिलं असेल की आपलं पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण पाहिलं की इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट का आणला, तर भोपाळला घटना घडली. मग आपल्या इंडियामध्ये पण इन्व्हायरमेंटबद्दल जे ॲक्ट आहेत ते जास्तीत जास्त सक्तीचे पाहिजे, त्या अनुषंगाने तो ॲक्ट आणला. म्हणजे बेसिक काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. सेम तसंच या ठिकाणी वर्ल्ड वॉर सेकंड होता, तो घडला, त्यामुळे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशनला उभारण्याचा त्यांचा निर्धार झाला आणि त्यांनी काही इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट उभारले. त्यातले 2 अत्यंत महत्त्वाचे इन्स्टिट्यूट आहेत, याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणारच आहोत. प्लस आणखी देखील आहेत, त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत येत्या काही लेसनमध्ये. तर आपण सर्वात प्रथम IMF या इन्स्टिट्यूटबद्दल प्रॉपर वेनी इन्फॉर्मेशन पाहूया. त्यानंतर 1 बाय 1 4-5 वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत, त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सिंपल. आज सर्वात प्रथम IMF याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. तर एकदा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कळालं तर प्रॉपर वेनी तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण कळतील. तरी पहा, फर्स्ट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. शब्द काय? मॉनिटरी फंड म्हणजेच काय? फंड प्रोव्हाइड करणारे इन्स्टिट्यूट आहे. फंड म्हणजे काय? पैसा, रुपीज, ठीक आहे, प्रोडक्शन वगैरे नाही, फक्त पैसा देणारं इन्स्टिट्यूट आहे, हे लक्षात ठेवायचं. आता या संदर्भात जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम याचं बॅकग्राऊंड आहे ते आपण पाहूया. यांची स्थापना कधी झाली, कोणामार्फत स्थापना झाली हे पाहणार आहोत. तर बेसिक काही बॅकग्राऊंड थेरॅटिकल वेमध्ये दिलंय ते पाहूया. ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन दॅट हॅज प्रमोट ग्लोबल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अँड ग्रोथ. सिंपल. काय? ग्लोबल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. शब्द काय? इंटरनॅशनल. फक्त भारतापुरते असे स्कोप नाही आहे, भारताबाहेर देखील जे देश आहेत ना, ग्लोबली सर्व देश आहेत, त्या सर्व देशांमध्ये स्टॅबिलिटी कशा संदर्भात? इकॉनॉमिक संदर्भात प्रोव्हाइड करण्यासाठी याची स्थापना झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लोबल म्हणजेच विश्वामध्ये खूप सारे देश आहेत. एखाद्या देशामध्ये एखादा वार घडला, आपत्ती आली, तर त्यांना फंड देणार कोण? तर हे इन्स्टिट्यूट आहेत, हे फंड देणार. सिंपल. त्यांना सावरण्यासाठी. आणि या इन्स्टिट्यूटकडे फंड येणार कुठून? तर या इन्स्टिट्यूटकडे फंड अनेक देश काय करतात? जमा करतात. हे पुढे पाहणार आहोत, डोंट वरी. तर बेसिक इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी IMFची स्थापना केलेली आहे, कारण वर्ल्ड वॉरमुळे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ही कमकुवत झाली अनेक देशांची. पुढे काय पहा, इट करंटली हॅज 189 मेंबर कंट्रीज. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 189 मेंबर कंट्रीज आहेत, ठीक आहे ना. जास्तच कंट्री असणार आहे, कारण ग्लोबल शब्द वापरला आहे. ग्लोबल म्हणजे जवळपास आपण युनिव्हर्स म्हणतो, पूर्ण गोष्टींना कव्हर करण्याला ग्लोबल म्हणतो. सिंपल. तर ग्लोबल आहे म्हणजे 189 कंट्री, लक्षात ठेवायचं. पुढे म्हणले पहा, IMFचा गोल काय? तर IMFचा गोल आहे स्टॅबिलिटी ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम. इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीममध्ये स्टॅबिलिटी मिळवणं, इकॉनॉमिक ग्रोथ घडवून आणणं, पॉवर्टी कमी करणं, त्यानंतर फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करणं. कोणाला? ज्या कंट्रीज काय करतायत, इकॉनॉमिक डिफिकल्टीज फेस करतायत, त्यांना फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करणं, हे IMFचं गोल आहे. बेसिक आहे पहा. वर्ल्ड वॉर झालता, अनेक कंट्रीमध्ये इकॉनॉमिक डिसॅबिलिटी झाली, त्यांच्यामध्ये पैसा नव्हता. पैसा नसल्यामुळे त्यांना ग्रोथ करता येत नव्हती. मग IMF त्याला सपोर्ट करत होते आणि त्यांच्या काय डिफिकल्टी असतील इकॉनॉमिक संदर्भात त्यांना क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते. कोण? IMF वाले. सिंपल. बेसिक आहे, अवघड असं काही नाहीये. त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला पाठ करायचा आहे किंवा समजून ठेवायचा, ब्रिटन वूड ॲग्रीमेंट झाली. त्या ब्रिटन वूड ॲग्रीमेंटच्या मार्फत IMFची स्थापना झाली आणि त्याचे हेडक्वार्टर हे वॉशिंग्टन DC आहे. सिंपल. लक्षात ठेवा, ब्रिटन वूड ॲग्रीमेंट झाली. जसं मला सांगितलं ना, 1 जुलै ते 22 जुलै 1944 या दरम्यान जी ॲग्रीमेंट झाली पहा, म्हणजे तुम्हाला सांगितलं की विचारविनिमय चालला होता, ती ॲग्रीमेंट होती ब्रिटन वूड कॉन्फरन्स किंवा ॲग्रीमेंट. त्या ॲग्रीमेंट मार्फत त्यांनी ठरवलं की IMF ही संस्था उभारायला पाहिजे, जेणेकरून ही संस्था सर्व मॉनिटरी सिस्टीम पाहिल सर्व देशांची. सिंपल. मग ही वॉशिंग्टन DCला झाली, हे लक्षात ठेवा, एक्झामला खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सिंपल. हेडक्वार्टर कुठे? वॉशिंग्टन DC. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी म्हणले पहा, जे फॉर्मेशन करायचं होतं IMFचं ते इनिशियली कुठे स्टार्टिंग केलं होतं? ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये 1944ला. 1944 इथं सांगितलंय पहा, बरोबर ना, कारण 1 जुलै ते 22 जुलै 1944 या साली ही ॲग्रीमेंट झाली आणि त्यामध्येच त्यांनी ठरवलं की IMF अशा इन्स्टिट्यूटची स्थापना आपल्याला करायची. कधी ठरवलं? 1944ला. आणि ठरवलं लगेच स्थापना झाली असं पॉसिबल आहे का? नाही, वेळ लागणार आहे, कारण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. मग वेळ किती लागला? तर जवळपास 1945 साली
म्हणजेच 27 डिसेंबर 1945 साली IMFचे ऑपरेशन सुरू झाले, म्हणजे इन फोर्समध्ये ही बॉडी आली. सिंपल, हे पण इयर लक्षात ठेवा. 27 डिसेंबर 1945 IMFचे ऑपरेशन कधी सुरू झाले, या तारखेपासून सुरू झाले. सिंपल, जास्त काहीच अवघड नाही. प्रॉपर वेनी काही बेसिक पॉईंट आहेत ते लक्षात ठेवले, म्हणजे IMFमध्ये किती कंट्रीज आहेत हे लक्षात ठेवायचं. कुठे स्थापन झालं, वॉशिंग्टन DC, कधी स्थापन झाले, 27 डिसेंबर 1945. हे काही गोष्टी आहेत बेसिक, लक्षात ठेवा. सिंपल आहे, अवघड असं काही नाही आहे. ठीक आहे. आता याबद्दल काही हायलाईट आपण ॲड केलेले आहेत. हे सर्व हायलाईट जे आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तरी पहा, की हायलाईट्स खूप सारे पॉईंट या ठिकाणी की हायलाईट्स नंतर आपण ॲड केलेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, IMF यामध्ये आत्ता सध्या 191 कंट्री आहेत. आत्ता आपण पाहिलं 189, बरोबर का नाही. पण या ठिकाणी जर नवीन आपण हायलाईट पाहिल्या तर 191 कंट्री IMF मध्ये आहेत. हा डाटा IMFच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण घेतलेला आहे, म्हणून यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. ठीक आहे, कुठलाही फेक डाटा ॲड केलेला नाही आहे. 191 कंट्री म्हणजे जुने जर तुम्ही पुस्तकांनी पाहिलं तर 189 होत्या, पण आत्ता नवीन 2 कंट्री ॲड झालेल्या आहेत. त्या कुठल्या, तर त्यांची नावं लक्षात ठेवा. एक अँड्रोरा अँड प्रिन्सिपॅलिटी ऑफ लिकटेन्सियस. ठीक आहे, या 2 कंट्रींची नाव आहेत, थोडेसे वेगळे वाटतील, पण या 2 कंट्री IMFला त्यांनी जॉईन केलंय. म्हणजे पहिला 189 प्लस 2 ॲड झाल्या, आता झाल्यात 191. सिंपल, हे लक्षात ठेवा. मग IMFमध्ये टोटल किती कंट्री आहेत हे जर एक्झामला आलं तर लक्षात ठेवायचे 191. सिंपल, या सर्व मेंबरशिपमध्ये आहेत IMFच्या. सेकंड, ज्यावेळेस IMFची स्थापना झाली त्यावेळेस एवढ्या कंट्री IMF सोबत असतील का? नाही. IMFची स्थापना पर 1944च्या दरम्यान झालेली आहे. मग त्यावेळेस IMF सोबत इतक्या कंट्री असणं पॉसिबलच नाहीये, कारण ज्यावेळेस एखादं नवीन इन्स्टिट्यूट उभा राहायचं आहे त्यावेळेस त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. म्हणून ज्यावेळेस IMFची स्थापना झाली फक्त त्यावेळेस 44 कंट्रीज होत्या. 44 कंट्रींनी मिळून IMFची स्थापना केलेली आहे. म्हणजे विचार जरी 2 कंट्रींचा असेल, पण स्थापनेच्या वेळेस अनेक कंट्रींसमोर प्रॉस्पेक्ट त्यांचे प्रपोजल मांडले, 44 कंट्रींनी ते ॲक्सेप्ट केले आणि 44 कंट्री IMFच्या स्थापनेच्या वेळेस त्या ठिकाणी प्रेझेंट होत्या. म्हणजे कधी, 1944 साली 44 कंट्री होत्या, असं लक्षात ठेवायचं. काय, 1944 कंट्री. सिंपल, म्हणजे एकाच इयरमध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. रिपीट करेल, आत्ता किती कंट्रीत विचारलं तर 191. नवीन कंट्री कुठल्या ॲड झाल्या तर प्रिन्सिपॅलिटी ऑफ लिकटेन्सिस अँड अँड्रोरा. मग यामध्ये असा जरी क्वेश्चन आला की सर्वात शेवटची कंट्री कुठली आहे तर प्रिन्सिपॅलिटी, ही 191 नंबरची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही 190 नंबरची, ही फर्स्टवाली. सिंपल, या 2 कंट्री कधी ॲड झाल्या हे पण सांगितलं, त्यांचा सिक्वेन्स काय तो सांगितला. कारण असं विचारू शकतात सर्वात शेवटची कंट्री कुठली ॲड झाली तर प्रिन्सिपॅलिटी, असं लक्षात ठेवायचं. सिंपल. आणि असं विचारलं की 1944 साली IMFची स्थापना करताना किती कंट्री त्यामध्ये होत्या तर 144, फक्त 44 कंट्री होत्या. कधी, 1944 साली. त्यानंतर आता आपण पाहिलं की 1944 साली IMFची स्थापना झाली. स्थापना करण्याचा आणखी एक हेतू होता, वर्ल्ड वॉर तर होताच, पण 1930ला खूप महामंदी आलती. का तर वर्ल्ड वॉर फर्स्टमुळं. ठीक आहे, या महामंदीला फेस करत होते सर्व देश. लगेच वर्ल्ड वॉर सेकंड झाला, आणखी महामंदी वाढली. मग या सर्वांचा विचार करून 1944 साली IMFची स्थापना केलेली आहे. म्हणजे ग्रेट डिप्रेशन म्हणजे काय म्हणतो आपण, जी महामंदी आहे ती खूप झाली 1930 साली, म्हणून पण IMFची स्थापना केलेली आहे. हे पण एक्झामला येऊन गेलेलं आहे. ठीक आहे, 1930 साली महामंदी आली ती लक्षात ठेवायचं, म्हणून पण IMFची स्थापना केलेली. कारण पॉवर्टीला कमी करणं, महामंदी आली म्हणजेच काय, गरिबी वाढली. ठीक आहे, अनेक गोष्टी महाग होत गेल्या, लोकांच्या हातात पैसा राहिला नाही, या सर्व गोष्टींना क्लिअर करण्यासाठी IMFचा विचार केला. त्यानंतर हे जे IMF आहे त्या IMF काय, एक फंडिंग एजन्सी, बरोबर ना, फंड प्रोव्हाइड करतात. मग कितीपर्यंत अमाऊंट देऊ शकतात, 10 रुपये, 5 रुपये, 1 कोटी, किती तर 1 ट्रिलियन इतकी अमाऊंट ते मेंबर कंट्रीजला देऊ शकतात, फंड प्रोव्हाइड करू शकतात. किती, 1 ट्रिलियन पर्यंत. हे पण लक्षात ठेवा. सिंपल, कुठलाही डाटा आपण असंच ॲड केलेला नाही, सर्व डाटा व्हेरीफाय केलेला आहे, तुम्ही प्रॉपर वेळी लक्षात ठेवू शकता. 1 ट्रिलियन पर्यंत IMF मार्फत फंडिंग प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं, इतकं लोन दिलं जाऊ शकतं. सिंपल, हे लक्षात ठेवा. 1 ट्रिलियन USचे डॉलरचे आहेत ना, त्याचे 1 ट्रिलियन, बरं का, USD 1 ट्रिलियन, नॉट रुपीज. रुपीजचे कमी झाले, 1 ट्रिलियन म्हणजे कोणते, डॉलर 1 ट्रिलियन, हे लक्षात ठेवायचं.
सिंपल. तर हे महत्त्वाचे काही फॅक्ट फिगर आहेत, प्रॉपर वेने लक्षात ठेवा. यानंतर IMF मध्ये आपण आत्ताच पाहिलं किती कंट्रीज आहेत, टोटल 191 कंट्रीज आहेत. त्यानंतर IMFच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डमध्ये टोटल 25 मेंबर आहेत. हे सर्व मेंबर सर्व कंट्रीजच्या मेंबरला काय करतात, रिप्रेझेंट करतात किंवा सर्व एक्झिक्युटिव्ह स्टाफ असेल त्यांना रिप्रेझेंट करण्याचं काम करतात. किती टोटल 25 मेंबर आहेत, लक्षात ठेवा. IMF मध्ये SDRचा उल्लेख केलेला आहे किंवा IMF मध्ये जो काही फंड आहे, आपण आत्ताच पाहिलं IMF काही फंड प्रोव्हाइड करणारी एजन्सी आहे, बरोबर ना. मग या IMF मार्फत जो फंड प्रोव्हाइड केला जातो तो स्पेशल ड्रॉइंग राईट याच्या अंडर प्रोव्हाइड केला जातो. SDRचा उल्लेख किंवा SDR ही स्थापना 1969 साली केलेली आहे. एक थोडक्यामध्ये सांगतो, SDR म्हणजेच काय, स्पेशल ड्रॉइंग राईट्स. IMFच्या मेंबर कंट्रीज ज्या आहेत 191, ह्या पैसे SDR मार्फत घेऊ शकतात IMF मधून. म्हणजेच काय, 5 करन्सी IMFने घेतल्यात ज्या वर्ल्ड वाईड स्वीकारल्या जाऊ शकतात. त्या 5 करन्सीमध्ये तुम्ही IMF मधून पैसा घेऊ शकता किंवा IMFला पैसा देऊ शकता. त्या 5 करन्सी कुठल्या त्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त SDR म्हणजे काय, एक बास्केट आहे, कशाची, करन्सीची. किती करन्सी आहेत, 5 करन्सी. सिंपल, हे लक्षात ठेवा. करन्सी म्हणजे जसं रुपया, डॉलर, तशा 5 करन्सी आहेत SDR मध्ये. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, एक्झामला बेसिक क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. तो म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजे SDR. हे कशाशी निगडित आहे, IMFशी निगडित आहे, हे पण लक्षात ठेवा. सिंपल. नेक्स्ट आपण पाहिलं की IMFची स्थापना का झाली, तर इकॉनॉमिकमध्ये जो डाऊनटर्न झालेला आहे, डेप्ट क्रायसिस आहे, या सर्व गोष्टींना प्रिव्हेंट करण्यासाठी IMFची स्थापना झालेली आहे. हे आपल्याला बेसिक माहिती आहे, हे काही पाठ करण्याची पॉईंट नाही, लक्षात येत आपल्या, बरोबर ना. त्यानंतर IMF मध्ये जे MD असतात म्हणजेच कोण, मॅनेजिंग डायरेक्टर जे असतात त्यांना कोण अपॉइंट करतं, हे लक्षात ठेवा. बोर्ड ऑफ गव्हर्नर आहेत ते त्यांना अपॉइंट करतात. कोणाला, मॅनेजिंग डायरेक्टरला. रिपीट करेल, IMF यामध्ये जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अपॉइंट करतात. सिंपल, जास्त काय अवघड नाही. 151 कंट्री, 25 एक्झिक्युटिव्ह बोर्ड्स. नंतर IMF मध्ये SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट IMF मार्फत याची स्थापना केलेली आहे 1969 ला. IMF कशासाठी आहे, तर डेप्ट क्रायसिस असेल, इकॉनॉमिक डाऊनफॉल असेल, त्याला नीट करण्यासाठी IMFची स्थापना आहे. IMF मध्ये जे MD असतात त्यांची अपॉइंटमेंट बोर्ड ऑफ गव्हर्नर करतात. सिंपल, इतकी माहिती आपण या स्लाइडमध्ये पाहिलेली आहे. सर्व माहिती महत्त्वाची आहे, पॉईंट ना पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन आलेला आहे, म्हणून सर्व आपण प्रॉपर वेने पाहतोय. आता नेक्स्ट, आता IMF मध्ये काय असतं, एक कोटा सिस्टीम असते IMF मध्ये. कोटा म्हणजे काय, IMF काय करत आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, बरोबर ना. म्हणजे अनेक देशांना, म्हणजेच त्या देशाला फायनान्शियल गरज भासल, ज्या देशाची इकॉनॉमी कोलॅप्स व्हायला लागलेली आहे त्यांना फायनान्स असिस्टंट करण्याचं काम IMF करते, बरोबर. मग IMF कडे पैसा येतो कुठून, IMF काय स्वतः पैसे छापतात का, नाही. जसं फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट आहेत पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अनेक योजना काढतं, बरोबर ना. त्या योजनामार्फत अनेक महिलांना, अनेक पुरुषांना पैसे वाटप करतं. मग कुठल्या योजना असू शकतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट महिलांना किंवा पुरुषांना ज्यावेळेस पैसे वाटप करत आहे, ते पैसे गव्हर्नमेंटकडे आले कुठून, गव्हर्नमेंटने स्वतः आणले नाही. गव्हर्नमेंटला दिले कोण, मेंबरनी. कोणत्या मेंबरनी, जे देशाचे नागरिक आहेत तेच त्या देशाचे गव्हर्नमेंटचे मेंबर आहेत. त्या मेंबरनी म्हणजेच टॅक्स मार्फत गव्हर्नमेंटला पैसा दिलाय. अनेक वेगवेगळ्या वेने गव्हर्नमेंटला तो पैसा प्रोव्हाइड केलेला आहे लोकांनीच. तोच पैसा ते ज्याला गरज आहे त्याला देतात. सिमिलरली तशीच कन्सेप्ट आहे IMFच्या कोटाची. IMF मध्ये टोटल 191 कंट्री मेंबर आहेत, बरोबर ना. मग या 191 कंट्रीची जी परिस्थिती आहे सर्वांची वेगवेगळी आहे, बरोबर. म्हणजे काय, IMF मध्ये टोटल 191 कंट्री आहेत, सर्वांची परिस्थिती सेम असणार आहे का, नाही. काही कंट्री खूप डेव्हलप आहेत, काही डेव्हलपिंग आहेत, काही अंडर डेव्हलपमध्ये आहेत. सिंपल, मग ज्या कंट्रीची जशी परिस्थिती आहे, सिंपल त्या परिस्थितीनुसार ते काय करतात, IMF कडे पैसे प्रोव्हाइड करतात. कशासाठी, जर एखाद्या कंट्रीला पैसा लागला तर IMF सर्वांना मदत करणारी त्या अनुषंगाने. सिंपल, मग 191 कंट्री IMFच्या मेंबर कंट्रीज आहेत. त्या IMF मध्ये काय करतात, त्यांच्या इकॉनॉमीच्या साईजनुसार, त्यांच्या पॉप्युलेशननुसार किंवा त्यांच्या म्हणू शकतो इकॉनॉमीच्या स्टेटसनुसार त्या IMF मध्ये काय करतात, पैसे देतात. त्याला म्हणतात कोटा. सिंपल, त्याला काय म्हणतात, कोटा म्हणतात. म्हणजे IMF मध्ये वेगवेगळ्या कंट्रीज जो पैसा देत आहेत ना त्याला कोटा म्हणतात. आणि कंट्रीज का पैसे देतात, कारण IMF
ज्या कंट्रीला गरज आहे त्या कंट्रीला फंड प्रोव्हाइड करणारे. सिंपल. मग हा कोटा जो आहे ना, तो कोटा कशामार्फत दिला जातो, कशा पद्धतीने दिला जातो ते समजून घ्या. समज इंडिया आहे, ठीक आहे, इंडिया. आता इंडियाला काय करायचं आहे, IMFला पैसे द्यायचा आहे. आता इंडिया ज्यावेळेस IMFकडे पैसा देईल, सपोज इंडियाची परिस्थिती आहे IMFला पैसे देण्याची फक्त 100 रुपये. सिंपल. मग आता 100 रुपये इंडिया कशा पद्धतीने IMFला देणार, त्याचे पण काही रूल आहेत. हे 100 रुपये जे आहेत ना, याचं 2 प्रकारात क्लासिफिकेशन केलं जाईल, 75% आणि 25%. म्हणजे या ठिकाणी 100चे 75 रुपये आणि या ठिकाणी 25 रुपये. 75% पैसे इंडिया कशा पद्धतीने देणार, एक्सचेंज रेटनुसार. म्हणजे इंडियाची करन्सी कुठली, रुपीज. रुपीजमध्ये 75 रुपये IMFला इंडिया देणार. सिंपल. 100 द्यायचेत ना इकॉनॉमीच्या साईजनुसार. IMFने सांगितलं की तुमची इकॉनॉमी इतक्या इतक्या साईजची आहे, तुमचा GDP अशा पद्धतीचा आहे, त्यानुसार तुम्ही आम्हाला 100 रुपये देणं गरजेचं आहे, IMF सांगणार. मग आता इंडिया 100 रुपयासाठी इलिजिबल आहे, बरोबर. मग इंडिया काय करणार, 100 रुपये कसे द्यायचे, तर त्याचा कोटा IMFने डिसाईड केलेला आहे. IMFचं म्हणणं असं आहे की 75% म्हणजे तुम्ही 100 रुपये देणार आहेत, तर 75% म्हणजे 75 रुपये तुम्ही तुमच्याच करन्सीमध्ये द्या, म्हणजेच रुपीमध्ये आम्हाला द्या. ठीक आहे, डायरेक्ट ट्रान्सफर करायची, सिंपल गोष्ट. पण उरलेले 25% पैसे आहेत, म्हणजे 75 पैकी 25 उरले, सॉरी 100 पैकी 25% उरले, म्हणजेच किती, 25 रुपये. हे 25 रुपये SDR मध्ये ज्या करन्सी आहेत, 5 करन्सी, त्यामध्ये द्या. सिंपल. मग त्यामध्ये डॉलर असू शकतो, गोल्ड असू शकतं, नंतर चायनीज रेमेडी असू शकतात. ह्या ज्या करन्सी आहेत त्या कुठल्या करन्सी ते आपण पुढे पाहणार आहोत. पण SDR म्हणजेच काय, स्पेशल ड्रॉइंग राईटमध्ये टोटल 5 करन्सी आहेत. त्या 5 करन्सीमध्ये तुम्ही पैसे कन्वर्ट करा असं इंडियाला सांगणार आणि मग तुम्ही IMFमध्ये तो पैसा भरा असं कोण सांगणार, IMFची सिस्टीम. सिंपल. कळलं नाही, रिपीट करतो, प्रॉपर वेने समजून घ्या. कन्सेप्च्युअल आहे थोडंसं. IMFमध्ये कोटा सिस्टीम आहे. कोटा सिस्टीम म्हणजे काय, IMF काय करतात, सर्व कंट्रीकडून पैसा घेतात. कुठल्या कंट्रीकडून पैसे घेतात, 191 कंट्रीकडून घेतात. का घेतात, जर एखाद्या कंट्रीला लागला तर IMFला पैसा देता येईल म्हणून घेतात. सिंपल. आता त्याने सांगितलं इंडिया तुम्ही आम्हाला 100 रुपये द्या. मग इंडिया म्हणणार ठीक आहे. मग त्यामध्ये रूल आहे IMFचा, 100 रुपये डायरेक्ट द्यायचे नाही. 100 रुपयामधले 75 रुपये तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये देऊ शकता, म्हणजे रुपीजमध्ये तुम्ही देऊ शकता. पण उरलेले 25% पैसे आहेत ना, ते तुम्ही SDR मध्ये ज्या करन्सी आहेत, मग त्यामध्ये डॉलर, चायनीज रेमेडी असेल, अनेक अशा करन्सी आहेत, टोटल 5 करन्सी. त्या 5 करन्सीमध्ये तुम्ही पहिल्यांदा कन्व्हर्जन करा आणि त्यानंतर ते IMFमध्ये भरा. सिंपल. हे पर्सेंटेज पण एक्झामला येऊन गेलेले आहेत, प्रॉपर वेने लक्षात ठेवा. ठीक आहे. जर एक्झामला विचारलं कोटा सिस्टम म्हणजे काय, तर कंट्रीचं फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन टू IMF आपण आत्ताच पाहिलं. ठीक आहे. आणि कोटा कशाच्या बेसवर ठरवला जातो, रिलेटिव्ह साईज ऑफ ग्लोबल इकॉनॉमी. तुमच्या इकॉनॉमीची रिलेटिव्ह साईज काय आहे, म्हणजे तुम्ही जगाच्या किती कमवत आहे, ठीक आहे, जगामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्यानुसार कोटा आणि डिसाईड केला जातो. वोटिंग पॉवर असेल किंवा या बाकीच्या गोष्टी असेल इकॉनॉमीच्या संदर्भात, त्यानुसार कोटा ठरवतात प्रत्येक देशाचा. जसं USA खूप जास्त डेव्हलप इकॉनॉमी आहे, खूप जास्त फंड त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून IMF जास्त पैसे घेणार. पाकिस्तान पैसेच नाहीत, कमी पैसे घेणार. सिंपल. म्हणजे जशी कंट्री आहे त्यानुसार IMFमध्ये तुम्ही कोटा देऊ शकता, कॉन्ट्रीब्यूट करू शकता. सिंपल. आता नेक्स्ट आपण पाहिलं की स्पेशल ड्रॉइंग राईट याबद्दल पण प्रॉपर वेने समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा स्पेशल ड्रॉइंग राईट हे क्रिएट कधी केले, तर हे क्रिएट केले IMF मार्फत 1969 साली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये स्पेशल ड्रॉइंग राईटमध्ये आपण खूप वेळा पाहिलं की 5 करन्सी येतात. त्या 5 करन्सींचे नाव कुठलं हे लक्षात ठेवा. त्याला बास्केट ऑफ करन्सी म्हणतात. 5 करन्सीची बास्केट आहे. म्हणजे 25% पहा, आपण आता पाहिलं ना, 25% तुम्हाला IMFमध्ये पैसे द्यायचा असेल, तो SDR मध्ये द्यायचा आहे, म्हणजेच काय, स्पेशल ड्रॉइंग राईटमध्ये द्यायचा आहे. सिंपल ना. मग कुठल्या करन्सीमध्ये तुम्ही देऊ शकता त्याचे नावं प्रॉपर वेने लक्षात ठेवा. यामध्ये फर्स्ट असेल US डॉलर, नंतर युरो, नंतर रिमनिबी, ठीक आहे, चायनीजचे आहे, त्यानंतर जपानीज येन, त्यानंतर ब्रिटिश पाऊंड. ठीक आहे. यांमार्फत तुम्ही काय करू शकता, IMF मध्ये पैसा देऊ शकता. रुपीज नाही आहे यामध्ये. या करन्सी नॉर्मली वर्ल्ड वाईड स्वीकारल्या जातात, त्याच करन्सी त्यांनी ॲड केलेल्या आहेत. आता करन्सीज एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या त्या ठिकाणी SDRचा उल्लेख होऊ शकतो आणि त्यामध्ये कुठल्या करन्सी येतात हे विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी सिंपल साधी एक ट्रिक आहे. त्या ट्रिक मार्फत तुम्ही सर्व करन्सी लाईफ टाईमसाठी लक्षात ठेवू शकता. ती ट्रिक म्हणजे काय, तर DR, डॉक्टर, कुठले डॉक्टर, डॉक्टर इप असं लक्षात ठेवायचं, डॉक्टर इप. सिंपल. आता डॉक्टर इपचा फुल फॉर्म काय, D म्हणजे काय, डॉलर.
आर म्हणजे काय, रेमिनबी, ठीक आहे, चायनीजची करन्सी. DR डॉक्टर रेमिनबी, चायनीज रेमिनबी म्हणतात. त्यानंतर वाय म्हणजे काय, वाय म्हणजे इन, जापानीज येन, ठीक आहे. नंतर ई म्हणजे काय, युरो, आणि त्यानंतर पी म्हणजे काय, पाऊंड. सिंपल. म्हणजे डॉक्टर इफ ही यो वाक्य लक्षात ठेवायचं किंवा ही सेंटेन्स आहे तो लक्षात ठेवायचा. तुमचं डेफिनेटली SDR मध्ये कुठल्या करन्सी येतात ते लाईफ टाईमसाठी लक्षात राहील. कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही, अवघड असं काही नाही आहे, लक्षात ठेवायचं. IMF यांच्यामार्फत एका गोष्टीची स्थापना केली ती म्हणजे SDR, त्याला म्हणतात स्पेशल ड्रॉइंग राईट. स्थापना केली, मग कधी केली, 1969ला केली, बरोबर ना. 1969ला केली. यामध्ये 5 करन्सी आणल्या. 5 करन्सीचे नाव कुठले, तर ती करन्सीचे नाव आहेत डॉक्टर इफ, हे नाव आहे डॉक्टर इफ. म्हणजे इनिशियल तर लक्षात राहील ना, रुपीज वगैरे असं लक्षात नाही राहणार. डॉक्टर इफ म्हणजेच काय, डॉक्टर म्हणजेच काय, D डॉलर, R रेमिनबी, नेक्स्ट इन, नंतर युरो, नंतर पाऊंड. सिंपल, डॉक्टर इफ असं लक्षात ठेवायचं, प्रॉपर वेनी लक्षात राहील. एक्झामला खूप वेळा क्वेश्चन आलाय म्हणून रिपीट सांगितलंय. सिंपल. म्हणजे एक वाक्य मी 2दा 3दा 4दा सांगतोय जेणेकरून एक्झामला डायरेक्टली लक्षात राहायला पाहिजे, पाठ करण्याची गरज भासली नाही पाहिजे. हे जे शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला तेच सांगतोय त्या लक्षात पण ठेवा आणि लिहून पण ठेवा. नेक्स्ट, आता यामध्ये जो ISO यानुसार 7217चा करन्सी कोड प्रोव्हाइड केला आहे. ISO सर्टिफिकेटनुसार कोणत्या 7217 त्याच्या करन्सी कोडनुसार त्यांनी XDR हा कोड प्रोव्हाइड केला आहे. आणि न्यूमेरिकलमध्ये 960 हा कोड त्यांनी जे IMFची करन्सी आहे कुठली, SDR स्पेशल ड्रॉइंग राईट, ही IMFची करन्सी, त्यांच्यासाठी हा कोड त्यांनी करन्सी कोड प्रोव्हाइड केला आहे. रिपीट करल, IMFची करन्सी आहे त्याच्यासाठी कोड कुठला आहे, XDR, किंवा न्यूमेरिकल नंबर कुठला आहे, 960 हा नंबरही लक्षात ठेवा. स्टॅटिक पोर्शनमध्ये काही पण येऊ शकतं, डीपमध्ये विचारायचं म्हणलं ना तर यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि ISO यांचं सर्टिफिकेट जे आहे करन्सी कोडचं ते आहे 7217 नंबरचं. सिंपल. रिपीट करल, करन्सी कोड कुठला आहे, XDR, आणि न्यूमेरिकल नंबरमध्ये काय तो 960. लक्षात राहील, जास्त काय आवड नाही, 2दा 3दा वाचलं, एक्झामला कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही. सिंपल. नेक्स्ट आहे ट्रांच. आता नेक्स्ट आहे ट्रांच. ट्रांच म्हणजे काय समजून घ्या. आपण आत्ताच पाहिलं की अनेक कंट्रीज आहेत, मेंबर कंट्री 191 कंट्री, त्यांना IMF मध्ये पैसा जमा करावा लागतो. तो 5 करन्सीमध्ये जमा करावा लागतो, हे पण आपण पाहिलं. म्हणजे तो जमा केलेला पैसा त्याच कंट्री त्यांना गरज भासल्यानंतर वापरू शकतात, हे पण आपण पाहिलं. मग या कंट्रीज ज्या आहेत ना, त्या कंट्री IMF मार्फत जो पैसा विड्रॉल करतात, म्हणजे गरज भासल्यानंतर इकॉनॉमिक डिप्रेशन असेल काही पण असेल त्यावेळेस त्यांना गरज भासते पैशाची, मग IMFला ते पैसा मागतात. तर IMF पैसा जो प्रोव्हाइड करतात ना, त्या पैसा प्रोव्हाइड करण्याच्या पद्धतीला विड्रॉल नाही म्हणत, ट्रान्स असं म्हणतात. ठीक आहे, थोडक्यात विड्रॉल, IMF मधून पैसा जो विड्रॉ केला जातो त्याला ट्रांच असं म्हणतात. ट्रांच म्हणजे काय इथं म्हणले पहा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. ट्रांच इज अ पोर्शन ऑफ ए मेंबर कंट्री कोटा दॅट कॅन बी यूज फॉर व्हेरियस पर्पज लाईक टेक ए लोन एक्सेट्रा. म्हणजे IMF मार्फत तुम्ही लोन घेत असाल, IMF मार्फत कोटाचा काही पैसा काढून घेत असाल तर त्या पद्धतीला ट्रांच असं म्हणतात. या ट्रांचबद्दल थोडक्यात माहिती, थोडी एक्स्ट्रा माहिती सांगतो, ती प्रॉपरली लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे पहा इकडे घेतो या स्लाइडवर. तर आपण पाहिलंय ट्रांच. ट्रांच म्हणजे काय, तर IMF मार्फत कंट्रीज काय करतात, जसे पैसे लागतील तसे घेतात, त्याला आपण ट्रांच असं म्हणतो. म्हणजे ट्रांच जे आहे ना ते 2 प्रकारचं आहे. इथं लिहितो, एक तुम्ही वाटलंच तर नोट डाऊन करून ठेवा, मी इथं ॲड केलेलं नाही, थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज देते. एक आहे रेव्हेन्यू किंवा रिझर्व्ह ट्रांच, ठीक आहे, त्याला रिझर्व्ह ट्रांच म्हणतात. आणि दुसरं आहे क्रेडिट ट्रांच. क्रेडिट ट्रांच. सिंपल. रिपीट करल, एक आहे रिझर्व्ह ट्रांच आणि सेकंड आहे क्रेडिट ट्रांच. आता सपोज एक एक्झाम्पल घेतो. इंडिया आहे, इंडियाने काय केलंय, IMF कडे 100 रुपये जमा केलेले आहेत. कोणाकडं, IMF यांच्याकडे किती जमा केलेत, 100 रुपये. कशाच्या अंडर, कोटा अंडर. इतकं तर कळलं, इंडियाने 100 रुपये दिलेले आहेत IMFला. आता इंडिया मेंबर कंट्री आहे, म्हणजेच इंडियाला ज्यावेळेस पैसे लागल त्यावेळेस IMF त्यांना पण पैसे देणारे, इंडियाला पैसे देणारे. आता जे रिझर्व्ह ट्रांच आहे त्याच्याबद्दल सांगतो. जर रिझर्व्ह ट्रांचमध्ये जी एखादी XYZ कंट्री आहे, सपोज इंडिया, ही इंडिया कंट्री, त्यांना पैसे घ्यायचेत IMF कडून, पहिले जमा केलेले, ठीक आहे, आता पैसे घ्यायचेत, त्यांना गरज भासेल तशी, बरोबर ना, IMF मदत करण्यासाठीच आहे. आता सपोज इंडियाने 25% रिझर्व्ह ट्रांचमधून इंडियाने 25%
त्यांच्या कोटाचे पैसे घेतले तर त्याला म्हणतात गोल्ड ट्रांच. हा रिझर्व्ह ट्रांचमध्ये येतो. कुठला? गोल्ड ट्रांच. कळलं? गोल्ड ट्रांच म्हणजे काय? तुम्ही 25% जे अदर करन्सीमध्ये पैसे दिले ते पहा. इंडियाने काय केले? 100 रुपये दिले. 100 रुपये कसे आहेत? 75% स्वतःच्या करन्सीमध्ये दिले म्हणजेच 75 रुपये, आणि या ठिकाणी 25 रुपये गोल्ड असेल किंवा USD असेल किंवा SDRचे जे करन्सी आहे त्याच्या अंडर दिलेले आहेत. मग समज तुम्ही 25% पैसे काढून घेतले, तुम्हाला गरज भासली, तुम्ही IMFला म्हणले की आम्हाला 25% पैसे द्या. IMFने 25% पैसे दिले. कशाच्या? तुमचे पैसे होते ना त्याच्याच 25%, तर त्याला गोल्ड ट्रांच म्हणतात. आणि इन केस इंडियाचं त्याचं ते भागलं नाही, इंडिया म्हणलं आणखी 75% पैसे आम्हाला द्या. ठीक आहे, त्याला आपण रिझर्व्ह ट्रांच असं म्हणतो. कळलं? ट्रांच दोन प्रकारचे. फर्स्ट आहे रिझर्व्ह ट्रांच, सेकंड आहे क्रेडिट ट्रांच. रिझर्व्ह ट्रांचमध्ये 75 आणि 25 असे दोन पार्ट पडतात. 25% म्हणजे काय? तुम्ही 25% जर 100 रुपये फॉर एक्झाम्पल IMFकडे जमा केलेले, त्याचे 25% तुम्ही रिटर्न घेतले गरज पडली म्हणून, तर त्याला गोल्ड ट्रांच असं म्हणणार. आणि जर तुम्ही उरलेले पैसे पण घेतले 75% जे उरले होते तुमचे, तर त्याला रिझर्व्ह ट्रांच असं बनणार बेसिक. कळलं? आणि हे लक्षात घ्या, जे गोल्ड ट्रांच आहे हे विथआउट परमिशन ऑफ अ मेंबर कंट्रीचं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही 191 कंट्री आहेत ना IMFमध्ये मेंबरशिप घेतलेल्या, तर अदर कुठल्याही कंट्रीला न विचारता 25% पैसे तुम्ही घेऊ शकता IMFमधून. पण तुम्ही फॉर एक्झाम्पल 100 रुपये जमा केलेत, 25 रुपये काढून घेतले, राहिले 75च IMFकडं. हे 75 तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला बाकीच्या कंट्रीची परमिशन घ्यावी लागते की आम्हाला पैसा लागतोय, आम्ही घेऊ का? परमिशन दिली तरच तुम्ही घेऊ शकता. सिंपल. उरलेले 25% पैसे की 75% पैसे. हे थोडंसं डीपमध्ये चाललंय. कळत असेल तर कळून घ्या, नाहीच कळलं तर ओरली जे पॉईंट सांगतोय तो सोडून दिला तरी हरकत नाही. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला पुढे शिक्षक व्हायचं आहे, आणि शिक्षक व्हायचं तर असेल तर आपल्याला पॉईंट पण क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं बा, नेट सेट तुम्ही क्वालिफाय होतालच, ते अवघड नाही आहे. पण क्वालिफाय झाल्यानंतर पुढं काय? शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक व्हायचं म्हणजे काय? इंटरव्ह्यू फेस करायचा आहे. मग त्या ठिकाणी असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारू शकतात, हे माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे, काही पण विचारा, आम्हाला यायला हवं, अशा प्रकारे आपला कॉन्फिडन्स पाहिजे. तर हे कळालं असेल. आता सेकंड आहे क्रेडिट ट्रांच. पहिला पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर झाला, तुमचे 100% पैसे संपून गेले. बरोबर? इंडियाने 100 रुपये जमा केले, ते पहिल्यांदा 25% पैसे घेतले, नंतर 75% पण काढून घेतले. 25% पैसे घेताना बाकीच्या कंट्रीची परमिशन घ्यायची गरज नाही. 75% पैसे घ्यायचे असतील उरलेले तर सर्व कंट्रीची परमिशन तुम्हाला घ्यावी लागते. सिंपल. आता क्रेडिट ट्रांच. इंडियाने 100 रुपये जमा केले, ते पैसे शिल्लक राहिलेले नाही IMFकडं. IMFकडे जे पैसे दिले इंडियाने ते संपून गेले इथंच. क्रेडिट ट्रांच म्हणजे काय? तुमचे पैसे संपलेले आहेत पण तुम्हाला आणखी पैसे लागतायत, अशी मोठी आपत्ती आली त्यामुळे पैसे लागतायत. मग जर तुम्ही 100% पुढे 200% जर पैसे घेतले IMFकडून तर त्याला क्रेडिट ट्रांच असं म्हणतात. आणि इन केस तुम्ही 200% पण जास्त पैसे घेतले IMFकडून, तुम्ही पैसे जमा केले ते 100च, तुम्ही 100% इथं संपून टाकले रिझर्व्ह ट्रांचमध्ये, तुम्हाला आणखी लागतायत, मग 100% पासून 200% पर्यंत घेतले क्रेडिट ट्रांच, 200% पुढे घेतले, 200% पेक्षा पण प्लस गेले तुम्ही, तर त्याला फंडामेंटल डिसइक्विलिब्रियम असं म्हणतात. कसं? फंडामेंटल डिसइक्विलिब्रियम. सिंपल. 200% पुढे पैसे घेतले तर. आय होप हे पॉईंट काढले असतील. जास्त काय अवघड नाही. व्हिडिओ तुम्ही 2-3 बॅकला घेऊन पहा, डेफिनेटली समजेल. आणि नाही समजलं तर फक्त इतकं लक्षात ठेवा, IMF मध्ये ट्रांच म्हणजे काय? तर IMF मध्ये ट्रांच म्हणजे तुम्ही IMFला जो पैसा दिलाय तो विड्रॉ करता तुम्हाला गरज बसेल त्यावेळेस. सिंपल. त्याला ट्रांच असं म्हणतात. कळलं? जास्त काय अवघड नाहीये. आता यानंतर IMFलाच लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट असं देखील म्हणतात. म्हणजे IMFलाच काय केलं जातं, IMF मार्फत जे काही इकॉनॉमिक डिसइक्विलिब्रियम झालेली आहे ती सोडवण्यासाठी मदत केली जाते. करन्सीचं डिव्हॅल्युएशन जे झालंय ते प्रॉपर वेने मेंटेन करण्यासाठी मदत केली जाते, किंवा डेप्ट क्रायसिस झालेले त्यांना भरून काढण्यासाठी IMF मार्फत मदत केली जाते. म्हणून त्याला लेंडर ऑफ अ लास्ट रिसॉर्ट असं म्हणतात. म्हणजे काही शेवटचं ऑप्शन, मरायलाच लागलोय ना तर फायनान्स मार्फत लोन घ्यायचं. सिंपल. म्हणजेच काय? शेवटचं ऑप्शन, लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. जसं पहा, तुम्ही इथं खूप सारा पैसा घेतला IMF मार्फत, बरोबर ना? तुमचा 100 रुपये IMFला दिलते, तुम्ही या ठिकाणी घेतले पण 100 काढून, पण तुमचं तरी भागलं नाही. मग IMF तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटी देणार आहे. तुम्ही IMF मध्ये जेवढे पैसे टाकले त्यापेक्षाही जास्त घेऊ शकता. म्हणून एक म्हणू शकतो की IMFला शेवटचा पर्याय म्हणून ओळखलं जातं. सिंपल. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे IMFचं एक महत्त्वाचं फंक्शन, ते म्हणजे सर्वायलन्स अँड मॉनिटरिंग फंक्शन.
IMF काय करतं, सर्वांच्या इकॉनॉमिक पॉलिसी आहेत सर्व देशांच्या, कुठल्या मेंबर कंट्रीच्या, त्यांना रिव्ह्यू करतं आणि त्या मॉनिटर करण्याचं काम करतं. कारण का, इकॉनॉमिक पॉलिसी प्रत्येक देशाची प्रॉपर नसल तर तो देश प्रॉपर वेने रन होणार नाही, तो बुडायला लागू शकतो. मग इकॉनॉमिक पॉलिसी प्रॉपर आहे का नाही, ठीक आहे, हे पण पाहण्याचं काम IMF मार्फत केलं जातं. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, सर्व्हायलन्स म्हणजे काय नाही, IMF मध्ये सर्व्हायलन्स म्हणजे प्रत्येक कंट्रीची इकॉनॉमिक पॉलिसी असेल ती प्रॉपर वेने पाहणं, मॉनिटर करणं आणि त्यांना त्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये ॲडवाईज करणं, हे IMF मार्फत केलं जातं. म्हणजे एखादा देश कमी बुडतो किंवा त्याचं डिव्हॅल्युएशन होतं करन्सीचं का होतं, इकॉनॉमिक पॉलिसी प्रॉपर नसते म्हणून होतं ना. मग ती पॉलिसीच प्रॉपर ठेवली तर इकॉनॉमिक क्रायसिस होणारच नाही. मग ही पॉलिसी पाहणं, त्याबद्दल ॲडवाईज करणं, हे IMFच्या सर्व्हायलन्स फंक्शनमध्ये कन्सिडर केलं जातं. सिंपल, प्रत्येक पॉईंट ना पॉईंट महत्त्वाचा आहे. IMFच्या जवळपास सर्वच पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत. आता यानंतर IMF मार्फत काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात. त्या फॅसिलिटी कुठल्या, हे शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये लक्षात ठेवायचं. जास्त काय अवघड नाही, त्यांचं टिपिकली ड्युरेशन किती आहे त्या फॅसिलिटीचं ते आपल्याला लक्षात ठेवायचं. सर्व फॅसिलिटी लोन देण्याच्या संदर्भातच आहे किंवा IMF मार्फत जो पैसा प्रोव्हाइड केला जातो, मनी प्रोव्हाइड केला जातो, त्या संदर्भातच सर्व फॅसिलिटी आहेत. फर्स्ट आहे स्टँड बाय अरेंजमेंट. ठीक आहे, त्याला SBA असं म्हणतात. यामध्ये शॉर्ट टर्म बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा शॉर्ट टर्म बॅलन्स ऑफ पेमेंटचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम क्लिअर करण्यासाठी कंट्रीला पैसा दिला जातो. म्हणजे ज्या काही 191 कंट्री आहेत त्यांना पैसा प्रोव्हाइड करण्यासाठी स्टँड बाय अरेंजमेंट ही फॅसिलिटी IMF मार्फत प्रोव्हाइड केली जाते शॉर्ट टर्मसाठी. नॉर्मली याचं ड्युरेशन असतं 12 ते 24 महिने. म्हणजे IMF मार्फत तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी तुमच्या बॅलन्स ऑफ पेमेंटला प्रॉपर वेनी रन करण्यासाठी जर पैसा हवा असेल तर तुम्ही स्टँड बाय अरेंजमेंट मार्फत पैसा घेऊ शकता. IMFची फॅसिलिटी सिंपल, जास्त काय अवघड नाही. यामध्ये फक्त इयर आहे ना ते लक्षात ठेवायचं. इयर इन द सेन्स किती ड्युरेशन आहे ते लक्षात ठेवायचं, किंवा शॉर्ट टर्म म्हणतात का लॉंग टर्म म्हणतात हे लक्षात ठेवायचं. एक्झामला क्वेश्चन कसा येतो, स्टँड बाय अरेंजमेंट, लॉंग टर्म शॉर्ट टर्म, तर शॉर्ट टर्म आहे, ड्युरेशन 12 ते 24 महिने. सिंपल. नेक्स्ट आहे एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी. शब्द काय, एक्सटेंडेड, शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म आहे. एक्सटेंडेड आहे ना, जास्त एक्सटेंड केलेला आहे. नॉर्मली एखाद्या कंट्रीला जर टिपिकली 3 ते 4 वर्षांपर्यंत पैसा हवा असेल तर ते एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी मार्फत पैसा घेऊ शकतात. कशासाठी, लॉंग टर्म स्ट्रक्चरल रिफॉर्म आहे तो रिस्टोर करण्यासाठी IMF मार्फत कंट्रीज जो पैसा घेतात तो एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी मार्फत घेतात. एक्झामला क्वेश्चन कसा येऊ शकतो, लक्षात ठेवा. कंट्रीचा जो स्ट्रक्चरल रिफॉर्म आहे तो रिस्टोर करण्यासाठी कुठल्या फॅसिलिटी मार्फत पैसा घेतला जातो, कुठला, स्ट्रक्चरल रिफॉर्म रिस्टोर करण्यासाठी एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी मार्फत पैसा घेतला जातो. हे कसं असतं, लॉंग टर्म असते. लॉंग टर्म म्हणजे किती लॉंग टर्म, 3 ते 4 वर्षांपर्यंत. पण एखाद्या कंट्रीचं तरी पण भागलं नाही तर एक्सटेंड पण करता येतो. ग्रेस पिरियड आहे जवळपास 10 वर्षांपर्यंत. 4 वर्ष हा रेग्युलर, पण ग्रेस पॉईंट पण भेटतात. 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते पैसा वापरता येऊ शकतो. सिंपल, पण टिपिकली पिरियड आहे 3 ते 4 वर्ष. सिंपल. क्वेश्चन कसा येईल, हायलाईट काही शब्द केलेले आहेत. इथं बॅलन्स ऑफ पेमेंट संदर्भात आहे, स्टँड बाय अरेंजमेंट. सिंपल. हे कशासाठी आहे, स्ट्रक्चरल रिफॉर्मसाठी आहे. एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, काही कीवर्ड दिलेत ते लक्षात ठेवा. जास्त काही आपण डीपमध्ये पाहत नाही. या फॅसिलिटीचा तुम्ही प्रॉपर वेनी कव्हर करायचा प्रयत्न केला तर एका फॅसिलिटीला कव्हर करण्यासाठी 5 लेक्चर द्यावं लागतील तरी पण ते कव्हर होणार नाही. अशा मोठ्या फॅसिलिटीत त्या आपण एकदम शॉर्ट टर्ममध्ये पाहतोय, एकदम सिंपल वेनी पाहतोय. एक्झामला क्वेश्चन जसे येऊ शकतो त्या वेनी पाहतोय. सिंपल. म्हणजे क्लास लावला त्याचा फायदा हाच असतो की एक्झामला काय येऊ शकतं हे आपल्याला कळायला पाहिजे. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल क्रेडिट लाईन. आता फ्लेक्झिबल क्रेडिट लाईन आहे ती नॉर्मली क्रायसिस मिटिगेशनसाठी असते. लेंडिंग दिलं जातं, लोन दिलं जातं क्रायसिस जे आहेत त्यामुळे जे झालेली गोष्ट त्या गोष्टींना प्रॉपरली रन करण्यासाठी. ठीक आहे. याचं ड्युरेशन नॉर्मली 1 ते 2 वर्षांचं असतं. भांडण काही जास्त वेळ असतं नाही, 1 ते 2 वर्षात भांडण मिटून जातात. मग क्रायसिस वगैरे झाला नाही त्यासाठी फ्लेक्झिबल क्रेडिट लाईन. सिंपल ही फॅसिलिटी. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. शब्द काय, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. स्ट्रक्चर करायचे, ॲडजस्टमेंट करायचं, लॉंग टर्म असणार आहे. लॉंग टर्म आहे. सिंपल. लॉंग टर्म जे इकॉनॉमिक इश्यू असतील किंवा लो इन्कम कंट्रीज असतील त्यांना फंड प्रोव्हाइड करण्यासाठी ही फॅसिलिटी वापरली जाते. रिपीट करतो सर्व फॅसिलिटीमधले कीवर्ड. एक्झामला आला तर कीवर्डनुसार पण क्वेश्चन येईल. सिंपल तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कुठली फॅसिलिटी आहे. एखादं क्वेश्चन देतील त्या क्वेश्चनमध्ये काही ना काही कीवर्ड ते राखतील आणि ऑप्शनमध्ये 4 पण स्कीम असतील.
जे आपण आता चारही पाहिलात. तर फर्स्ट स्टँड बाय अरेंजमेंट केलंय, शॉर्ट टर्मसाठी आहे. शॉर्ट टर्म म्हणजे 12 ते 24 महिने बॅलन्स ऑफ पेमेंटच्या जो प्रॉब्लेम आहे त्याला नील करण्यासाठी. नेक्स्ट आहे एक्सटेंडेड, जास्त आहे, लॉंग टर्मसाठी आहे. कशासाठी? एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी म्हणजेच काय, स्ट्रक्चरल रिफॉर्म आहे तो रिस्टोर करण्यासाठी, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी. सिंपल, नॉर्मली 3 ते 4 वर्ष पिरियड आहे, पण ग्रेस पिरियड या ठिकाणी 10 वर्षापर्यंत भेटू शकतो. नेक्स्ट फ्लेक्झिबल क्रेडिट लाईन, जे क्रायसिस झालेले त्यामुळे जे इकॉनॉमिक प्रॉब्लेम झालाय, ठीक आहे, तो दूर करण्यासाठी ही फॅसिलिटी आहे. नॉर्मल पिरियड आहे 1 ते 2 वर्ष. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, लॉंग टर्मसाठी इकॉनॉमिक इश्यू असतील लो इन्कम कंट्रीजना मदत करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. सिंपल, आय होप कळालं असेल. आता नेक्स्ट आहे शेवटचा पॉईंट. या पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. जवळपास IMFचे सर्वच पॉईंट महत्त्वाचे. IMFमध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, ठीक आहे. मग आता रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी याबद्दल प्रॉपर वेने समजून घ्या. पहिल्यांदा म्हणलंय काय ते समजून सांगतो, त्यानुसारच सर्व पॉईंट क्लिअर होतील. दी रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी, एक सेकंद, ओके. रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी त्याला RCF म्हणतात. प्रोव्हाइड फास्ट कन्सेशनल फायनान्शियल असिस्टंट टू लो इन्कम कंट्रीज. लो इन्कम कंट्रीज आहेत त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करण्यासाठी या फॅसिलिटीचा वापर केला जातो. या ठिकाणी अर्जंट बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या नीड आहेत त्या पूर्ण करण्यासाठी रॅपिड क्रेडिट फॅसिलिटीचा वापर केला जातो. अर्जंट शब्द आला ना, अर्जंट कीवर्ड, तर रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी लक्षात ठेवायची. काय अर्जंट, रॅपिड म्हणजे काय, अर्जंट, जलद. सिंपल, मग एखाद्या कंट्रीला जलद पैसा हवा असेल, अर्जंट पैसा हवा असेल तर रॅपिड क्रेडिट फॅसिलिटीचा वापर करणार. मग यामध्ये पण 2 प्रकार आहेत. इथे म्हणले पहा, रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी आहे ना, याच्या अंडर आणखी एक फॅसिलिटी आहे ती म्हणजे पॉवर्टी रिडक्शन अँड ग्रोथ ट्रस्ट. रिपीट करा, पॉवर्टी रिडक्शन अँड ग्रोथ ट्रस्ट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PRGT. याच्यामार्फत फ्लेक्झिबल फंड प्रोव्हाइड केला जातो लो इन्कम कंट्रीला. रिपीट कराल, रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी यामार्फत अर्जंट पैसा प्रोव्हाइड केला जातो कंट्रीजला. कशासाठी? बॅलन्स ऑफ पेमेंटसाठी. नॉर्मली या अंडर एक स्कीम आहे ती म्हणजे पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट. यांच्यामार्फत लो इन्कम कंट्रीज आहेत त्यांना पैसा दिला जातो. पण ज्या हाय इन्कम कंट्री आहेत त्यांना पैसा लागणार नाही का अर्जंटसाठी? लागू शकतो ना. आता लो इन्कमसाठी पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट आहे, पण हाय इन्कमसाठी कोण आहे? तर हाय इन्कमसाठी रॅपिड फायनान्स इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय, RIF यांच्यामार्फत पैसा दिला जातो. म्हणजे सिंपल सध्या असं लक्षात ठेवायचं, जे पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट या फॅसिलिटीसाठी इलिजिबल नाही आहेत, म्हणजेच अर्थात जे हाय इन्कमवाले आहेत ते या गोष्टीसाठी इलिजिबल नाही आहे. मग ते कुठल्या फॅसिलिटीमार्फत पैसे घेऊ शकतात? ते फॅसिलिटी कुठली वापरू शकतात? रॅपिड फायनान्स इन्स्ट्रुमेंट, जे हाय इन्कमवाले आहेत ना ते वापरणार. रिपीट करतो, रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी यांच्यामार्फत अर्जंट पैसा दिला जातो बॅलन्स पेमेंटच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. या अंडर एक ट्रस्ट त्यांनी उभारला आहे, ते आहे पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट. यांच्यामार्फत लो इन्कम कंट्रीला पैसा दिला जातो अर्जंट गोष्टींसाठी. पण हाय इन्कम कंट्रींना कोण पैसे देणार? कारण इलिजिबल ते नाही आहे तिथं, ठीक आहे, इथं फक्त लो आलेत. मग हाय इन्कम कंट्रीसाठी रॅपिड फायनान्स इन्स्ट्रुमेंट यांच्यामार्फत पैसा दिला जातो हाय इन्कम कंट्रींना, ठीक आहे. इथं म्हणलंय पहा, ऑल पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ इलिजिबल मेंबर कंट्रीज फेसिंग अर्जंट बॅलन्स ऑफ पेमेंट नीड्स, ठीक आहे. म्हणजे यासाठी सर्व जे इलिजिबल असतात ते अर्जंट पेमेंट पैसे घेऊ शकतात IMF मार्फत, पण ते लो इन्कमवाले असतात. जे हाय इन्कम कंट्री आहेत त्या हाय इन्कम कंट्री नॉट इलिजिबल कशासाठी? PRGT म्हणजेच पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट यासाठी हाय इन्कम कंट्री इलिजिबल नाही आहेत. मग त्या काय वापरू शकतात? रॅपिड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट वापरू शकतात. कोण? हाय इन्कम कंट्रीवाल्या. काहीच नाही कळलं तर एक शॉर्ट सिंपल सांगतो, तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी यामार्फत अर्जंट पैसा दिला जातो, हे तर लक्षात आलं असेल, बरोबर ना. आणि जो पैसा दिला जातो तो हाय इन्कम आणि लो इन्कमला दिला जातो. हाय इन्कम कंट्रीज RFI यांच्यामार्फत पैसा घेऊ शकतात, त्याचा फुल फॉर्म आहे रॅपिड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. आणि लो इन्कम कंट्रीज पॉवर्टी रिडक्शन ग्रोथ ट्रस्ट यांच्यामार्फत पैसा घेऊ शकतात. इतकंच लक्षात ठेवायचं, सिंपल. आय होप IMF बद्दल खूप सारे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी कळले असतील. काही उर्वरित पॉईंट असतील ते आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड,
आजच्या लेसनमध्ये IMA बद्दल खूप सारे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते कव्हर केलेत. सर्व पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले. योग्य लेसन वाटले असेल, महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला NTUGC नेट किंवा महाराष्ट्र सेट जो एक्झाम आहे त्या एक्झामसाठी कॉमर्सचा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा पेपर 1 संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. तो नंबर या ठिकाणी दिलेला आहे. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. त्यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.